खासदार सुप्रिया सुळे बोलतात, पाहूयात. वाटतंय विचारायला की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतच आहे ना डोळ्यांनी. म्हणजे 1 वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची, आम्ही सरसकट कर्जमाफी करू. हे तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे, तुमच्या सगळ्याच चॅनलनी. त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही किंवा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आलाय ना, कुठल्या स्कीममध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर PhDच्या मुलांचे मिळत आहेत, ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत. आणि शेतकऱ्याचं तर कंबरडं मोडलंच आहे. आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे, तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे. आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने सरकारने, खरं तर खूप उशीर झालेला आहे. मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या रस्त्यांसंदर्भात तक्रार केलेली आहे. आयुक्तांना स्वतः फोन करून सांगितलेले आहेत की खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. खरं तर मुख्यमंत्री छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेतात असं वाटत नाही का आपल्याला? ह्याची दखल तर आम्ही अनेक वर्ष घेतोय. सातत्याने पुण्यामध्ये क्राईम आणि पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅप्स झाले. दुर्दैव आहे. मी जड अंतकरणातून म्हणते, कारण का त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते. हिंजवडीचा प्रश्न तुम्ही पाहिलेला आहे. तुम्ही सगळ्या चॅनल्सनी आम्हाला मदत केली, याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी दाखवताय. त्यामुळे ह्या सरकारनी म्हणजे मोठे मोठे जे रस्ते असतात ना, म्हणजे शक्तीपीठ असेल किंवा असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे 80,000 कोटी 1,00,000 कोटी असे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना, त्याला या सरकारकडे म्हणजे पटपट फायली हलते आणि निधी असतो. आणि तुमच्या माझ्या सुखदुःखात ज्या छोटे रस्ते असतील किंवा छोटी जी कामं असतात जी खरंच आपल्याला गरजेची असतात, म्हणजे मला विचाराल तर 80,000 कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता 80,000 कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे. आणि ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे. तो पक्षाचा नव्हता, तो माणुसकीचा होता. सगळ्या पक्षाचे लोक होते त्याच्यात. मोर्चामध्ये ज्यांनी आक्रमक भाषणं केली, मग निलेश लंके असतील किंवा इतर जे आक्रमक ज्या लोकांनी भाषणं केली त्यांना काल रात्रीपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. अक्षरशः धमकीचे मेसेज दिसत आहेत सोशल मीडियावर. मला काही आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात हा नवीन ट्रेंड झालाय. सरकारच्या तुम्ही विरोधात गेला तर आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि EDची नोटीस येते. आणि ती नाही शक्य पाठवणं असेल तर हा नवीन ट्रेंड आहे की फोन करणे, धमक्या देणं. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण काही